पहिले मी हे सांगेन की मी ॲनिमेशनला का चूज केलं. स्टार्टिंगला मी लहानपणी जेव्हा म्हणजे 6th स्टँडर्डला होते तर तेव्हा स्टडीजमध्ये मी बिलकुल चांगली नव्हते. मी व्हिडिओज वगैरे एडिट करायचे. ज्या गोष्टी मला आवड होती मी त्याच गोष्टी करायचे. तर असंच प्रॅक्टिस करत मग मला पॅरेंट्स पण बोलायचे का ही पुढे जाऊन यातच करिअर करणार आहे असं तसं. मला पण असं वाटायचं की मी पण पुढे जाऊन यातच मोठी होणार असं. तर मामा पण एडिट करायचं. मग मला पण वाटायचं की मला पण असे ट्रान्झिशन वगैरे ॲड करायचे, ग्राफिक वगैरे करायचं आहे. आणि आमच्या बॅकग्राऊंडला कसं आहे, माझ्या काकांचं पण चॅनल आहे, पेपर आहे. तर मला पण असं वाटायचं की मी पण काकांसारखे एक मोठी माझं पण एक प्रोडक्शन व्हावं असं माझं लहानपणचं स्वप्न आहे. तर त्यानंतर काय नाही मी सायन्स साईड घेते. त्यानंतर 11th-12th केलं. तर मग मी काय आहे ना स्कूलमध्ये जाताना ना CG बक्सचा बोर्ड बघायचे. मला आयडिया नव्हती बरं का ते काय आहे नेमकी, पण तिथं मी खाली ॲनिमेशन नावाचे ना तर मी तिथं अट्रॅक्ट व्हायची. कारण तो बोर्ड इतकं सुंदर आहे की तिथं काय माझी नजर जायची. जेव्हा बस जायची तेव्हा माझी नजर त्या बोर्डवर पडायची. तर मग फॅमिली मेंबर सगळे बसले. तर म्हणलं आता पुढं करायचं काय आपण. तर मी ॲज युजल मी नीट नाही दिली पण स्कोर चांगला नाही आला. JEE तर मला आवडत नाही सो मी ती केली नाही. तर मग मी बोलले का मी स्कूलमध्ये जाताना ना एक ॲनिमेशनचा बोर्ड बघते. तर मग आपण तिथे जाऊन इन्क्वायरी करून बघायची का. तर मग पॅरेंट्स बोलले हो. तर त्यांचा पण फुल सपोर्ट होता. आम्ही सगळे आलो इन्क्वायरीसाठी. जेव्हा मी एंटर केलं ना इथं स्टेअर्सवरतीच खूप छान 3D मॉडेल्स फोटोज वगैरे लावले. तेव्हाच आपल्याला ना एक खूप जागा होतं की वाव किती छान क्लास आहे हा, आपल्याला इथं फुल मजा येणार आहे म्हणून.